आणि गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील जमण्या या गावचं देखील मतदान होतं, परंतु ते आम्ही होऊ दिलं नाही आणि मिट्टेवाणीचं मतदान झालं. तर अशा प्रकारे या मतदानाला परत पाठवलं असता भाजपाचा शहरातील एक पदाधिकारी, आणि तो पदाधिकारी आहे की गुंडे, ही शंका आम्हाला आहे. कारण अशा प्रकारे ग्रामीणचं मतदान सुरू असताना भाजपाच्या शहरातील एका पदाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रात शिरून बाहेरचं बोगस मतदान दमदाटी करून या भागातील नेत्यांच्या अभयाखाली ते मतदान करून घेतलं आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात आम्ही आवाज उचलला आणि त्यानंतरचं बोगस मतदान होऊ नये म्हणून आक्रमकरित्या त्यावेळी मतदान केंद्रावर आम्ही आवाज उचलला. अशा प्रकारे आमच्यावर त्यांनी गुन्हे दाखल केले. परंतु मग या बोगस मतदान करण्याच्या षडयंत्रामध्ये जे जे सामील आहेत, ज्यांनी बोगस मतदानाला प्राधान्य दिलं आणि ते करवून घेतलं, त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांनी त्या याद्यांचं शुद्धीकरण माहिती असताना केलं नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि जे मतदान राहतच नाही त्या मतदानाला यादीत ठेवणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि जोपर्यंत हे गुन्हे दाखल होणार नाही, मी असं म्हणणार नाही की अवंतिका लेकुरवाडेवरील गुन्हे मागे घेतले पाहिजे, मी अजिबात म्हणणार नाही. तुम्ही गुन्हे लावले ना आमच्यावर, तयार आहे, आम्हाला अटक झाली तरी आम्ही तयार आहोत. कारण सत्याच्या लढाईमध्ये जेलमध्ये जायला अवंतिका लेकुरवाडे घाबरत नाही. मी आज स्वतः गुन्हे असताना 189 आणि 190चा गुन्हा माझ्यावर असताना देखील मी आज पोलीस स्टेशन मध्ये गेली, आज सीपी ऑफिस मध्ये गेली. मला माहिती होतं मला अरेस्ट होऊ शकतं, परंतु अरेस्ट व्हायला मी घाबरत नाही. माझ्यावरचे गुन्हे मागे झाले पाहिजे ही माझी मागणी नाही, तर ज्यांनी गुन्हे केले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि अशा प्रकारे जर दडपशाहीची भूमिका भाजपाची असेल तर ती चालू देणार नाही. रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत शांतीने झालं, आता क्रांतीने होईल. हमारी खामोशी को कमजोरी समजने की जरूरत ना कर, याच्यामध्ये आज काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते उतरलेले आहे. हेच या प्रसंगी सांगायचे.